नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे कारण भुईमुगाला 45 दिवस पूर्ण झालेले आहेत. आता हे बघितलं असेल तुम्ही तर रेन आपले लेझर ड्रिप चालू आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं शेत जे आहे पूर्णपणे भिजत आहे. आता ओल करतो याचं कारण आहे की आपल्याला फवारणी मारायची आणि फवारणी करताना पुरेशी वेळ असावी. आता आजचा व्हिडिओ आहे की 45 दिवस आपल्या भुईमुगाला पूर्ण झालेत का, आणि झाले असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि शेवट तर आवर्जून बघायचा आहे. कारण शेवट जे मी माहिती देणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण भुईमुग चाऱ्या आपल्या जमिनीमध्ये 45 दिवसानंतर खोल जाव्या किंवा समप्रमाणात सगळ्या सारख्या प्रमाणात जाव्या, यासाठी भुईमुग तुडवण्याच्या किंवा त्याच्यावर ड्रम फिरवण्याच्या पद्धती कशा आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि त्याच्याबरोबर फवारणीमध्ये आपण ही जी खास ही फवारणी मारल्यानंतर आपल्या आऱ्या कशा मजबूत होतील आणि शेंगा कशा टच होतील याच्यासाठी आजची ही खास फवारणी. आणि तिसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये आता सरटाचा साप असतो, सगळे म्हणतात की सरटं पडले, कारण या दिवसात सरटाचं प्रमाण जास्त होतं, मग ते भुईमुगाची पानं वाळल्यागत होतात. तुम्हाला एका ठिकाणी मी दाखवतो की कशा प्रकारे हे सरटं पानं आपल्या करते, त्यासाठी आपण काय उपाय करायचा. तर आजचा व्हिडिओला आपण चालू करण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लाईक करायचा, शेअर करायचा, सबस्क्राईब करायचा आणि माझ्या शिवार चॅनलवर भरभरून प्रेम करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण चालू करूया. आता मित्रांनो, फवारणी सांगण्यापेक्षा आधी तुम्हाला रोग दाखवतो. रोग दाखवलं म्हणजे त्याच्यावर काय उपाय करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्या ते लक्षात येईल. ओके, तर आता इकडं पाणी चालू आहे, इकडं पाणी झालेलं आहे आपलं. तर हे बघितलं असेल वल चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. तर आता इकडच्या बाजूला जर बघितलं तर कुठं सरटाचं दिसत नाही, जिथं आहे तिथं दाखवतो. तर मित्रांनो, आता पहिले तुम्हाला कीड दाखवतो. आता सरटं बघितले तुम्ही, हे बघा, हे आहेत सरटं. काय आहे ते, आता पाणी चालू आहे हे बघितले तुम्हाला. तर हे सरटं आता बारीक आहेत. आता कुठं तर एखाद्या ठिकाणी लागायला चालू झाले तर वरती काय करायचं आहे, मारून घ्यायचं आहे. मित्रांनो, काय करायचं आहे, मारून घ्यायचं आहे. काय मारायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. आणि दुसरी गोष्ट जी आहे हे तांबेरासारखं आहे, त्यासाठी बुरशीनाशक आणि ह्याच्यासाठी कीटकनाशक, हे दोन घटक आपण मारणार आहे. आता सरटं बारीक आहेत तर लगेच मरून जातात, म्हणून काय करायचं आहे, लगेच मारून घ्यायचं आहे. आणि मारून झाले की भुईमुग 2 दिवसानं तुडवायला चालू करायचं आहे. तर मित्रांनो, आपण किड्याचा प्रकार बघितलं. एक तर म्हणजे बुरशी येते, नाहीतर काय होते, पानाला होलं पडलेले असतात, नाहीतर काय होते सरटं. कारण वातावरण हे जे ढगाळ जर असं तुमचं 15 दिवस राहिलं तर सरटाचं प्रमाण खूप वाढतं. ते ऊसालाही हानिकारक होतं आणि भुईमुगाला हानिकारक होतं. भुईमुगाचे पार वाट लावून पानं जाळे, आत्ता जसं दाखवलं तसं पूर्ण त्याच्यातलं अन्नद्रव्य खातात आणि पानं जाळ्यासारखे होऊन ते सुकून जातात. आता आपण काय करणार आहे, ही जी फवारणी ही ऊस प्लस भुईमुग, म्हणजे ऊसालाही त्याचा फुटवा निघायला फायदा होईल आणि भुईमुगालाही फायदा होईल, अशा पद्धतीने आपण मारणार आहे. सर्व पिकासाठी हे उपयोगी, कारण आपण एकदाच फिरणार असतो, मग डबल हेलपाटा करण्यापेक्षा त्याचा दोन्ही पिकाला उपयोग व्हावा, अशा पद्धतीने आपण ही फवारणी आज मारणार आहोत. तर आपण आता बघूया की काय काय मारायचं आहे, तुम्हाला दाखवतो मी. आता विषय आला बघा. आता मित्रांनो, ही पहिली गोष्ट आहे, ही 13-40-13 आहे. काय 13-40-13. आता ड्रम करायचा डायरेक्ट 200 लिटरचा, कारण 1.5 एकर क्षेत्र आहे, त्याच्यातला ऊस निम्मा आणि 1 एकर भुईमुग आहे. त्या दोन्ही याला आपल्याला हे आधी भुईमुगाला फवारून घ्यायचं आणि राहिलेलं ऊसाला मारून टाकायचं आहे. तर विरघळताना काय करायचं आहे, जे पावडर फॉर्ममध्ये हे आधी विरघळून घ्यायचं. आता 13-40-13 आधी विरघळायचं आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, हे जे चिलेटेड कॉम्बी, ही चिलेटेड कॉम्बी त्याच्यामध्ये विरघळून घ्यायच्या ड्रमामध्ये व्यवस्थित हलवून. आता हे फळं झाडे ह्याच्यात काय करते हे तुम्हाला मी सांगतो नंतर. पण आता हे चिलेटेड काय करायचं आहे, हे 2 पाकिट आणलेत आपण. किती ग्रॅमचं आहे बघा, 100 ग्रॅमचं आहे मित्रांनो. किती आहे, 100 ग्रॅमचं. आता ह्याचा उपयोग आधी सांगतो. आता 13-40-13 काय करते, ह्याच्यात फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय करते, आपल्या आरा मजबूत करते. काय करते, आरा मजबूत करते आणि अजून थोड्या आरा ज्या सुटायच्या लेट झालेल्या आहेत त्या फास्ट त्याची वाढ करते. आणि त्याच्यामध्ये 13% पोटॅश असल्यामुळे शेंगासुद्धा चांगल्या पद्धतीने भरायला ती मदत करते मित्रांनो.
आता हे जर कॉम्बिच्युलेटेड कॉम्बी तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, तर पानाची काळोखी, याच्यामध्ये बोरॉन, झिंक, कॉपर, फेरस बिरस सगळं असते मॅग्नेशियम. त्यामुळे काळोखी आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे ती भरून काढायचं काम करते. आता ह्याच्यात सगळ्यात मोठ्याचं काय आहे, हे फंगीसाइड आहे, बुरशीनाशक. हे कॉन्टॉप म्हणून टाटाचं प्रोडक्ट आहे बघा. आता तुम्हाला कुठलं मिळेल ते घ्या. ह्याच्यामध्ये हेक्झाकोनाझोल 5% असते. हे काय करते, हे जे तांबेरा वगैरे रोग आहेत, तांबेरासारखे, तर त्याच्यात ते घालवण्याचं काम करते. आणि सर्वात शेवटचं आहे, आता हे आपण किती घेतलं आहे मित्रांनो, 250 ml घेतले. किती घेतले, 250 ml, 200 लिटर. आता शेवटचा जो प्रोडक्ट आहे हा टॅपगोर आहे. इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशक आहे. ह्याच्यात डायमोथाईट असते 30%. तर जे आपली सर्ट वगैरे आहेत बारक्या अवस्थेत, ही मरण्यासाठी किंवा इतर ज्या किडे असतील, पांढरं तुडतुडं म्हणा काय असेल, तर हे सगळंच त्यानं जाते. हे किती घेतलेलं आहे आपण मित्रांनो, तर हे सुद्धा आपण 250 ml घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचे हे फवारणे. आणि हे जे आहे आपण ते स्टिकर घेतलेलं आहे. काय आहे की हे स्टिकर जे आहे, समजा पाऊस आला काय आला किंवा भुईमुगावर शक्यतो पाणी राहत नाही, त्यासाठी हे स्टिकर आहे, जेणेकरून भुईमुगाला औषध चांगल्या पद्धतीने मिळावं यासाठी हे स्टिकर वापरायचं मित्रांनो. पंपाला एक 10 ml टाकायचं आहे वरनं, म्हणजे ते ड्रममध्ये हे टाकायचं नाही. ज्यावेळी पावसात तुम्ही घेता त्यामध्ये पंपामध्येच 10 ml हे टाकायचं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आता हे काय करणार आहे तुम्हाला सांगितलं. आता हे काय करतं आहे, ह्याचं पण काम तुम्हाला सांगितलं की किडे वगैरे मारण्याचं काम, सरटं बिरटं असेल, पण सुरुवातीच्या अवस्थेत मारायचं आहे. जर तुमचं जास्त मोठ्या प्रमाणात कीड पसरली असेल तर सरळ तुम्ही दुसरं कीटकनाशक ज्याच्यात क्लोरोफॉर्ममध्ये ते मारायचं आहे. आणि कॉन्टॉप हे आहे फंगीसाइड आहे. हमला वगैरे वापरू नका, भुईमुगाला चालत नाही. भुईमुग आकाशलागत करतो. मध्ये एका शेतकऱ्याचा फोन आला की भुईमुग आकाशला, त्याला काय करू, एकदा तुम्ही मारला आणि त्याला जर पानं मरगाळली त्याची, तर ते भुईमुगाचं आपल्या नुकसान होतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो मिसळून घ्यायचं आहे. तर हे याचा फायदा आहे. आणि जर तुमची जास्तच कीड झाली असेल की प्लॉटच हाताच्या बाहेर जाणार असेल, तर तिथं काय करायचं आहे, कोराजन मारायचं आहे. कोराजनमुळे काय होणार आहे, सगळंच तुमचं व्यवस्थित. एकदम हार्ड घेऊ नका, सुरुवातीला हेच वापरा. ह्याच्यावरही आपली कीड कंट्रोल होते. जर कीड जास्त झाली असेल तर कोराजन मारा, त्याच्यामुळे काय होईल, बाकीची कीड जी आहे ती तुमची निघून जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन करायचं आहे. होताना या अशा पद्धतीने तुडवत जायचं आहे मित्रांनो. हे बघा, एक वेळ काय करायचं, असा तुडवत जायचं, जेणेकरून काय होणार आहे, बरोबर मध्ये बुडक्याच्यामध्ये पाय बसला पाहिजे. हे बघा असं. याचा एक इकडे असं या पद्धतीनंच भुईमुग तुडवायचा मित्रांनो. हे बघा, असा हे भुईमुग पडला पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, ह्या आऱ्या, आता ह्या आरा बघा, हे का, ह्या आरा जमिनीला लागायला चालू झालेत. ह्या आरा आणि वरच्या आरा खोल गेल्या पाहिजे, त्यासाठी हा भुईमुग तुडवून घ्यायचा आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने भुईमुग मित्रांनो तुडवून घ्यायचा आहे. हे असं झालं पाहिजे मित्रांनो, म्हणजे काय होईल, तुमचा भुईमुग अतिशय चांगल्या पद्धतीने. हे बघा, आता या आऱ्या टावायला लागल्या त्या. हे आरा टावण्यासाठी आता ही फवारणी झाली की आपण हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी डेमो. फवारणी झाली की उद्या काय करणार आहे, आपण हे भुईमुग तुडवून घेणार आहे बघा, असं या पद्धतीने, अशा पद्धतीने. आणि आता शेवट जे आहे ते भुईमुग तुडवण्याचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की अशा पद्धतीने हे तुडवायला लागते. तुडवायचा का, कारण आऱ्या जास्तीत जास्त सुटून आपल्या शेंगा या आपल्या भुईमुगाला चांगल्या पद्धतीने लागावं, ह्यासाठी तुडवून घ्यायचा. ड्रम फिरवू नका मित्रांनो. ड्रमामुळे काय होते, भुईमुग एका बाजूला, म्हणजे ह्या बाजूच्या असं जर तुम्ही गेला तर या बाजूच्या आऱ्या उलट्या पडतात आणि उलट्या पडलेल्या आरा लेट टावतात. मग लेट टावल्यामुळे काय होते, पहिल्या शेंगा भरून जातात आणि मागच्या शेंगा कवळ्या राहतात. मग मागच्या शेंगा काढूस तर आपण पुढच्या शेंगा उगवायला चालू होतात. त्यामुळं पायानंच तुडवा, जमिनीमध्ये वल असताना तुडवा, जेणेकरून आरा त्याच्या खाली जातील. आणि हलक्या वजनाने तुडवा, जास्त वजन देऊ नका, कारण जास्त तुडवा जर केला तर जमीन तुमची कठीण होणार आहे. आणि जमीन कठीण झाली की तुमच्या शेंगा लागणार आहे, किंवा लागल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो, लागल्या की त्याच्यावर कठीण झाल्यामुळं ज्यावेळी शेंगा आपण उपटतो
त्यावेळी काय होणार आहे, ते शेंगा जमिनीत निम्या राहणार आहे आणि आपलं नुकसान होणार आहे. त्यामुळे जमीन जेवढी भुसभुशीत राहील तेवढी काळजी घ्या आणि तुडवताना हलक्यात पायानं तुडवा, जेणेकरून तुमचं पिकाचं नुकसान होणार नाही. आता आपण काय करणार आहे, आधी औषध मारणार आहे आणि त्याच्यानंतर मग एक उद्या किंवा परवा भुईमुग तुडवा चालू करणार आहे. जेणेकरून आता किती झालेत, 50 दिवस होत आलेत. ह्या 10 दिवसात आरा ठेवून पुढचं शेंगा लागायचं काम चालू होतं. म्हणजे पुढच्या 30 ते 35 दिवसात 15 दिवस 45 दिवसात हे भरायचं काम चालू होतं. म्हणजे 40 दिवस राहतात त्यात शेंगा सुटून भरायला वेळ मिळतो. आणि त्याच्यानंतर आपण तिसरी फवारणी अजून एक 15 ते 20 दिवसांनी मारायची आहे. ती कोणती, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता याच्याबरोबर उसाला सुद्धा 13-40-13 काय होणार आहे, फुटवा निघणार आहे. आता उसाला फुटवा मागचं जे आळवणी सोडलेलं आहे आपण, हे बघा कुठेही बघितलं तुम्ही तर फुटवा चांगल्या पद्धतीने वाढसुद्धा बघितली तर हा 2 महिन्याचा ऊस आहे मित्रांनो. 2.25 महिने झालेले आहेत. तर फुटवा चांगला निघालेला आहे. तरी पण फुटवा चांगला निघावा आणि रोगमुक्त राहावं, कारण मावाचा कुठंतरी प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे. लहान पिकावर सुद्धा व्हायला लागलेला आहे. हा मावासुद्धा निघून जावा यासाठी आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्ही मारणार आहे. आणि पानंसुद्धा आपली टवटवीत आणि हिरवीगार काळी कुट्ट झाली पाहिजे, जाड झाली पाहिजे, रुंदी लांबी वाढली पाहिजे. त्यामुळं पिकाची आणि जी नवीन कोंब सुटणार आहे त्याची जाडीसुद्धा वाढणार आहे. ह्याच्यात 13% पोटॅश आणि 40% फुटव्यासाठी फॉस्फरस आहे आणि 13% आपलं नत्र आहे. ह्या तिन्ही गोष्टी उसाला मिळाल्या फवारणीतनं की विषय आपला ओके होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं होतं. त्यासाठी आपलं चॅनल लाईक करणं, शेअर करा, सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा. आणि आजची माहिती कशी वाटली हे तुम्ही मला आवर्जून, आणि काय अडचण असेल भुईमुग पीक किंवा ऊस पीक तर त्याच्यामध्ये मला सांगा, जेणेकरून आपण त्याच्यावर आणखी काय करता येईल का, व्हिडिओ नवीन काय करता येईल का त्याचा विचार करूया. तर तोपर्यंत आज आपण थांबूया मित्रांनो. धन्यवाद.